आजकाल असे भरपूर लोक आहेत जे संतांची निंदा करतात, साधू संतांचा अपमान करतात. अशा लोकांबद्दल काय विचार करावा आणि त्यांना काय सांगावं? या विश्वात जगोद्धारासाठी संत हेच एकमेव पर्याय आहेत आणि तेच आपल्यासाठी वंद्य आहेत. अशा संतांची निंदा जर एखाद्या घरामध्ये होत असेल तर ते घर नसून ते स्मशान आहे. ती यमपुरी म्हटलं तरी चालेल, कारण महाराज म्हणतात, संत निंदा ज्याचे घरी, नव्हे ते घर यमपुरी. तसं पाहायला गेलं तर संत हे गंगेपेक्षा पवित्र आहेत. गंगेमध्ये आपण स्नान केल्यानंतर आपण पवित्र होतो, पण गंगा मात्र अपवित्र होते आणि तिचं पाप जाण्याकरता तिला संत चरणांचा आश्रय घ्यावा लागतो. स्नान केलिया गंगा, पवित्र करी सकळ जगा, ते गंगाही निज पाप भंगा, तुमच्या चरणसंगा वांछित. गंगा ही विष्णूंच्या चरणापासून निघाली, ब्रह्मदेवानी कमंडलूमध्ये धारण केली आणि भगवान शंकरांनी ती डोक्यावरती घेतली. जिचं फक्त नाव जरी घेतलं तरी सगळी पापं नष्ट होतात. वाचे म्हणता गंगा, सकळ पापे जाती भंगा. अशी महान पवित्र गंगा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारते. मग मला सांगा, माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार किती मोठा असेल, संतांचा अधिकार किती मोठा असेल. ज्ञानाबाईचे पायी मिठी घाली गंगा माई. आणि अशा संतांच्या चरणाची धूळ जरी आपल्याला प्राप्त झाली तरी किती महत्भाग्य आपलं असायला पाहिजे. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. संतांचा फक्त अर्ध्या क्षणाचा जरी संग घडला तरी आपल्या जीवनाला काहीतरी उजाळा मिळण्याशिवाय राहत नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या भेटीमुळे भगवत प्राप्तीची दारे मोकळी होतात. संत आपल्याला बोटाला धरून भगवंत कसा मिळतो हे आपल्याला दाखवतात. म्हणून एक वेळ देवाची कृपा नाही झाली तरी चालेल, पण संतांची कृपा होणं अत्यावश्यक आहे.